पाहायला मिळते, जिथे दापचेरी संघाचा हा हुकुम एक्का फलंदाज महेंद्र, ज्याने टेनिस क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा गाजवल्यात. समाजाचा क्रिकेट म्हणा किंवा ओपन क्रिकेट म्हणा, कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु वेगाने चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. अगदी सुसाट धावत असताना एक्सप्रेस गाडी इथे आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत, सनशाईचे संघमालक निलेशजी पाटील अगदी आपण पाहू शकतात, खास मॅच पाहण्यासाठी स्पर्धेमध्ये इथे दाखल झालेले आहेत. अगदी आपण पाहू शकतात राजेशजी वेडगा साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी आज प्रेक्षकांची आणि त्याचप्रमाणे मान्यवरांची मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र फटका अगदी टायमिंगने, सरळ बॅटने, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, 4 धावा एसडीजे. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर 2 बॉल थोड्या आडव्या बॅटने, दुसरा रिव्हर्स खेळला, परंतु इथे मात्र सरळ बॅटने प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. महेंद्रच्या बॅटमधून वेगाचा फायदा उचलला, कॅप शोधला, 4 धावा, 3 बॉल 4. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, चांगली लढत पाहायला मिळेल. यावेळेस फटका फसला आहे, थोडा वेळ हवेमध्ये आहे, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण करताना 4 बॉलचा खेळ झालाय, 5 धावा धावपलकावर. मागच्या वर्षी स्पर्धा गाजवली वसई बेनापट्टी संघाने, यावर्षी देखील स्पर्धा गाजवण्यासाठी तयार आहेत. जिथे डिपेंडिंग चॅम्पियन, मागच्या वर्षीचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी 32 ट्रॉफ्या उचलल्या बेनापट्टी टीमने. पॅकर सुरेश आयकॉन खेळाडू आलाय स्ट्राईकवर. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय. विनायक भोईर रणजी प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ आयकॉन. अगदी स्वागत आहे नंडोरे गावामध्ये. क्या बात आहे, आज मोठ्या मोठ्या दिग्गज खेळाडूची वर्णी या स्पर्धेला लागलेली आहे. अगदी आपल्याला त्यांचा खेळ पाहायला भेटतोय. आयकॉन समोर आहे, परंतु अनिकेत आपला भेदन मारा सुरू आहे. एज लागली होती, विनायकच्या डोक्यावरून गेला चेंडू, परंतु डॉट बॉल नक्की आलाय. पहिलं षटक काय पाहायला मिळते, सुपर सुरेख देखणी गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केल्या एसडीजे मास्टर. बेनापट्टी संघाचा रिव्हर्स रिस्क स्ट्रोक खेळला महेंद्र, बिग विकेट, बॅक टू डग आउट एसडीजे. डीजे मास्टर आम्ही येतात माईकवर बोलतात, परंतु खऱ्या अर्थाने गेंद देणं, इको, अगदी बेस देणं
आवाज कशा रीतीने कोड पोचणार प्रेक्षकांपर्यंत हे लक्ष डीजे मास्टर देतो, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. पहिल्या बॉलवर विकेट आला होता, दुसरा बॉल शॉर्ट बॉल होता परंतु वळण जास्त घेतलं, जज करू शकला नाही फलंदाज आणि इकडे एक धाव मिळणार. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर सुरेंद्र. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक आपल्याला 2025चं हे भव्य आणि दिव्य आयोजन पाहायला मिळते. सर बॅटने स्ट्रोक खेळाय परंतु थेट गाठलंय क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याच्या डोक्यावरून टायमिंग अगदी लाजवाब. याचा आयकॉन टीम मध्ये आलोय, परफॉर्मन्स दाखवणार हे सांगत असताना यस डीजे आपण जो बघतो याचा आयकॉन बोलवला जातो, त्याच्याकडे खऱ्या अर्थाने क्षमता असते, क्वालिटी असते, जिथे आपण बघू शकतात. आयकॉन आहे म्हणून चांगला नाहीये, तर चांगला प्लेयर आहे म्हणून त्याला ॲज आयकॉन बोलवलंय. शॉट खराब बॉल, आबेल मुझे मार, चेंडू फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 18 मास्टर कव्हरच्या षटकार भरपूर बघितले, ज्यामध्ये सचिन घरतचा देखील उल्लेख करेल, जिथे कालच्या दिवसामध्ये त्याने अप्रतिम कव्हरला षटकार घेतला होता. आणि आजच्या दिवसामध्ये मी उल्लेख करेल फलंदाज सुरेंद्रचा, सुरेशचा, तिथे आपण बघू शकतात यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. डॉट बॉल येतोय. 18 धावा धावपलकावर आहेत. दबचिरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जात आहे, जिथे मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय 2 ओव्हर नंतर 9.50च्या सरासरीने 1 गडी बाद 19 धावा. एस डीजे मास्टर दादर नगर हवेलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहू शकतात मिस्टर सुरेश. सध्या तरी हवेली सजवण्याचं काम सुरू आहे, जिथे मात्र आपण बघू शकतात त्याने चेंडू फेस केले, 6 धावा बनवल्या, 13. तो शेर के मुंह को खून तो लग चुका है. आता मात्र आपण बघू शकतात एक ताकदवान गोलंदाज समोर आलाय. अगदी टेनिस क्रिकेटमधला हा उभरता सितारा जो आपल्याला ओपन क्रिकेटमध्ये देखील येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. अनिकेत रफ्तार गिरफ्तार नेहमीच करतो आणि पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, डॉट बॉलने केले सुरुवात. 333 जर्सी नंबर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलचा जर्सी नंबर आहे. अगदी ज्या पण स्पर्धा आहेत क्रिकेटच्या ज्या वर्ल्डमध्ये होतात त्या सर्व स्पर्धा क्रिस गेलने खेळल्यात, त्यामुळे त्याला युनिव्हर्सल बॉस म्हणून नाव देण्यात आलं. विनायक बोईरस्ट्रमच्या मागे अगदी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल आहे, परंतु इकडे या बॉल अगोदरच अगदी बघायला गेलं तर विनायकने थोडं क्षेत्ररक्षक सरकवण्यात आलं होतं, जिथे शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडं वाईड करण्यात आला होता आणि त्याचा फायदा देखील झाला, नाहीतर थोडा लांब असता तर 2 पूर्ण झाले असतात. अनुभव खूप आहे, रणजीपट्टू आहे, कोणता फलंदाज काय करणार आहे याची लगेच जाणीव होते त्यांना, आणि तसं क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. स्कोरबोर्ड 20 झालेला आहे, चेंडू फेकून झाले 2. पहिल्या षटकामध्ये देखील 5च धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या, आताच्या षटकामध्ये 2 मध्ये 1. तिसऱ्या बॉलवर काय स्ट्रोक खेळलाय, तयार होता फलंदाज, यावेळेस आपटलेल्या चेंडूला पाठवलाय मिड विकेटला. 6 यस डीजे. स्वप्नीलजी भिसे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. तो पण नावाचा विचार केला तर बंटी नावाने जास्त फेमस, बंटू नावाने जास्त फेमस.
स्वागत आहे भिसे साहेबांचं. अगदी मागचा बॉल काय खेळलाय फलंदाजाने. संदीप षटकार स्कोरबोर्ड 26 उत्तर दिलंय यावेळेस गोलंदाजाने. इथे आपण बघू शकतात डॉट बॉल आलाय. अनिकेत पोलीस दलामध्ये मेजर आहेत कार्यरत. आपण बघू शकतात फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर संदीप. त्यामुळे आपण बघू शकतात एक तीक्ष्ण नजर आहे चेंडूवर त्यांची. इच लागलंय डोक्यावरून पुन्हा एकदा गेलंय. हो हो चांगला प्रयत्न केलाय. 100% एफर्ट आपल्या टीमसाठी देत असताना आपण पाहू शकतात ते कौतुक केलं जात आहे विनायक भोईरच्या माध्यमातून की चांगला प्रयत्न होता. कारण की त्या ते ज्या ठिकाणी खेळतात तिकडे अगदी ग्राउंडचा विचार केला तर लाल माती ग्रास असते मैदानाला. अगदी डाय मारणं सोपं काम थोडं अवघड नसतं. परंतु इकडे अशा मैदानावर डाय मारणं सोपं काम नाही आहे. आपण पाहू शकतात मातीचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते जिथे दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे. स्कोरबोर्ड 27-27. यावेळेस मात्र फटका खेळायचा होता दुसरीकडे गेला कुठेतरी आणि यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत. अगदी बॅटच्या पुढच्या टोक्याला लागतोय. 4 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. 31 धावा 3 ओव्हर नंतर 10.33च्या सरासरीने अगदी आपल्याला पाहायला मिळतात. कमॉन डीजे मास्टर. चला मात्र आपण बघू शकता 3 षटकानंतर 31 धावा. ज्यावेळेस फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. रणजीपट्टू अगदी आपला दबदबा उमटवला लेदर क्रिकेटमध्ये. प्रत्येक खेळाडू सुरुवातीला टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर मात्र लेदर क्रिकेट जे टार्गेट होतं रणजीपर्यंत पोहोचलं आहे. अजूनही मात्र पुढचं जे टार्गेट असेल ते भारताकडून खेळणं. भारताची जर्सी भेटणं हे स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं जिथे प्रयत्न सुरू आहेत. यावेळेस मात्र आपण बघू शकतात फटका सजवलाय. अगदी बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केला जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33. 33 धावा धावपलकावर आहेत. येणाऱ्या जुनी चेंडू 4 असतील. लोअर फुलटस बॉलला फटका फसला होता थोड्या वेळ. खराब फिल्डिंग पाहायला मिळते डीपमध्ये जात असताना. यावेळेस एक पुन्हा हो एक नाही 2 खेळाडूकडून मात्र मिस फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा एस डीजे. आधार इथे नाही मिळाला. जिथे आपण बघू शकतात एक असती किंवा जास्तीत जास्त 2 असतात तिकडे 4 मिळाल्या. नशिबाची साथ मिळते बॅटिंग टीमला. आणि यावेळेस मात्र क्लीन बॉल थोडा वेगाने चेंडू हाताळला. कमालीचा बॉल विनायकचा पाहायला मिळतोय. कमॉन डीजे मास्टर.
बाजूला एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि दुसऱ्या बाजूला माहीम सी मिठागर. अगदी आपण बघू शकतात पहिली सेमीफायनल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. त्यानंतरची ओव्हर पाचवी, त्या ओव्हर संपण्या अगोदर आपण येऊन राहा टॉस बॉक्स कडे. एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि माहीम सी मिठागर. रिव्हर्स अटेम्प्ट केला, चांगला फटका आहे, स्लोवर चेंडू हाताळला विनायक भोईरने आणि चेंडूला पाठवलाय गली रिजन मध्ये 4 धावा एसडीचे. एक्केचाळीस धावा धावपलकावर घेणारे चेंडू. या बेस मात्र थोडी झालाय गडबड, कीपर कडून चेंडू चाललाय, पाठलाग सुरू आहे, नाही थांबणार, चेंडू होणार फरार, सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 45 4 षटकाच्या समाप्तीनंतर एसडीजे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर विशाल. शेवटची ओव्हर 5 बॉलचा खेळ बाकी, 6 बॉलचा खेळ बाकी आणि त्यानंतर पहिली सेमीफायनलची नाणेफेकी केली जाईल. पहिलाच बॉल जाऊ दिला, पंच सांगतायत चांगला बॉल आहे, इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलने केले सुरुवात. आजच्या दिवसातली चौथी क्वार्टर फायनल अगदी शिस्तबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डिसिप्लिन खेळ सुरू आहे. वेळेवर खेळ होत असताना ऑन साईडला फटका सजवलाय मिड विकेट रिजनला. डिश लॉंगरला चेंडू अडवला जाणार. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 47-47. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच षटकातील 4 बाकी. चला माहीम सी मिठागर आपण यायचं आहे कॅप्टनने टॉससाठी आणि त्यांच्या विपक्ष एकविरा स्पोर्ट्स केळवे. चांगला फटका खेळला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न हमखास होणार कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो इकडे. 13 बॉल 23 वर खेळतोय फलंदाज. अप्रतिम फलंदाजी मिस्टर सुरेश. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 49-49. 3 बॉल आहेत, एक मोठा हिट शोधावा लागेल फलंदाजाला. आता नजर बसवले अगदी आपण बघू शकतात. इकडे मात्र चेंडू अगदी खाली राहतोय, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू ठेवला जातो. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी होत असताना गोलंदाज कडून विशाल कडून शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल. कमालीचा गोलंदाज, क्या बात आहे. शांत ठेवलंय एका चांगल्या खेळाडूला जो वेल सेट होता. अगदी एक रुतबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता ॲज आयकॉन खेळाडू. त्याला चकवणं स्वतःमध्येच यावेळेस स्वतःला सिद्ध करणं असं म्हणायला हरकत नाही. आणि चांगला फटका आहे हा देखील. मात्र चेंडू जातोय फिल्डरकडे. लॉंग ऑफ रिजनला 1 धाव पूर्ण केली. ॲक्युरेट फेकी आणि रनआउट. काय कमालीची षटक. शेवटचं फक्त 5 धावा खर्च केल्या. 50 ह्या स्कोरबोर्डला आहेत. 51 धावेचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे वसई पेनापट्टी संघासमोर. दापचेरी संघाने जाऊया आपण टॉसकडे, जिथे 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच माहीमसी, दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स केळवे.
आहेत माहीम ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। चला जाऊया आपण आमच्या मान्यवर एवढी मोठी स्पर्धा भरवण्यासाठी त्यांची मेहनत, त्यांची कमिटी, त्यांनाही शुभेच्छा देतो। धन्यवाद। जाऊया टॉस कडे। एक बाजूला एकविरा स्पोर्ट्स केळवे, दुसऱ्या बाजूला टीम माहीम सी चा कॉल असेल। छाप आलेला आहे। साहेबांना मी विनंती करेन आदरपूर्वक आपण विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर। टॉस आपण जिंकलाय, काय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू। समोर देखील एक तगडी टीम आहे, सेमीफायनल पर्यंत आलाय म्हणजे खूप चांगला खेळ दाखवलाय। त्यांच्या समोर किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोरचा टीम बलाढ्य आहे, आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू। अगदी बघायला गेलं तर सेमीफायनलला पोहोचलं, एक रणनीती असेल टॉस जिंकल्यावर फिल्डिंग घेणं। कसा आहे टीमचा माहोल, जिथे आपण एक आयकॉन खेळाडू देखील पाहता, कॉम्बिनेशन कसं आहे टीमचं? आता एवढे दिवस झाले खेळतात, चांगलं बॉन्डिंग होत आहे, बॉलरसुद्धा चांगले खेळ करत आहेत आणि मयुरेश खूप टचमध्ये आहे, तर मजा येत आहे, सर्व माहोल एकदम मजेत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी बघायला गेलं तर तुमच्या टीमला किंवा गावाला जो खेळ आपण पाहतात काही संदेश द्यायचा असेल? आता बघायला गेलं तर एक गाव एक संघ आणि ही एक खूप मोठी टुर्नामेंट, तर आपल्या गावातून एक संघ असा उतरवला पाहिजे, कारण आपल्या ज्या एका पाड्यातून संघ तयार होतो त्यांना एक वेगळ्या पातळीवर खेळायला मिळते आणि एक वेगळा अनुभव, अशातून एक नवीन खेळाडू तयार होतात। बेस्ट लक देईल तुमच्या टीमला। अगदी बघू शकतात आपण ऐकत होता आता टीम एकविरा स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला। जाऊया आपण माहीम सीकडे। टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग करावी लागेल, मनासारखं की मनाविरुद्ध? मनासारखं झालं। बॅटिंग पाहिजे होती। अगदी चांगली खेळत आहे टीम, फॉर्ममध्ये आहे, चांगला खेळ। टेनिस क्रिकेट खूप उंच भरारी घेतले। तुम्हाला काय वाटते, ज्याप्रमाणे तुम्ही समाजाचा क्रिकेट खेळता, ओपन क्रिकेट देखील खेळला पाहिजे तुमच्या संघाने? हो हो, खेळला पाहिजे। आम्हाला कधी पाहायला मिळेल ओपन क्रिकेटमध्ये? हो नक्कीच। नक्कीच आम्ही देखील तुम्हाला बघू। किती धावेपर्यंत मजल मारली जाईल? समोरा संघ चांगला तयार तरी चांगले चांगले धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू। सेमीफायनल आहे, खूप महत्त्वाची मॅच आहे, एक पाऊल दूर आहे। कोणता असा क्रिकेटर टेनिसला म्हणा किंवा इंटरनॅशनल म्हणा तुम्हाला जो आवडतो? इंटरनॅशनल सांगितलं तर रोहित शर्मा। आणि टेनिसचा? करण अंबाला। करण अंबाला सध्या फॉर्मला आहे आणि आपण बघू शकतात हा होता संघ नायक आपल्याला पाहायला मिळाला माहीम सीचा। टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय एकविरा स्पोर्ट्सने आणि फिल्डिंग घेतली आहे। आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये। मासवणगावचं रत्न गोड आवाज आपल्या समवेत जोडलं जाईल। राहुलजी धनवा सर। थँक यू व्हेरी मच प्रीतम सर। टार्गेट 51, सेकंड इनिंगला होते सुरुवात। पहिल्या बॉलवरती विनायक भोईर यांना आपण पाहिलं तर ग्रेट प्लेयर, रणजीपट्टू आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर त्यांची चर्चा होते। फुल टॉस बॉल शफल झाले आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। हा येतोय दुपारच्या व्यासपीठावरती आदरणीय राजेशजी वेडकर साहेबांचं आगमन झालं आहे, आदरणीय स्वप्नीलजी पिशे सरांचं आगमन झालं आहे आणि त्यांचंही करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। लेग बाईज या ठिकाणी ही धाव मिळते, एक धाव जरूर पाहायला मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती
हे जाऊन पोचते 6 या अंकावरती. आशिषजी कडू आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवत आहेत. मॅन्युअल स्कोरर. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय आणि 6 धावा. संदीपजी यांची गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप टोकरे एक्सपिरियन्स आहे गोलंदाजीमध्ये. अप्सरी टीमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी. विनायक भोईर यांना 1 धाव या ठिकाणी मिळेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या ही 7 या अंकावरती जाऊन पोचली जाते. 51चं लक्ष. पाच षटकांचं क्रिकेट पाहायला मिळतंय. या स्पर्धेची चर्चा आपण मागील 8 दिवस केली आणि आजचा 9वा आणि अंतिम दिवस जो पाहायला मिळतोय. शफल होडने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु गोलंदाज चाणाक्ष होते आणि आणखीन एक लेग बाईटची 1 धाव या ठिकाणी मिळेल. आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची टोटल धावसंख्या बेनापट्टी टीमची 5 चेंडू मागे 8 धावा या पाहायला मिळत आहेत. 25 चेंडू आणि 43 धावा हे मॅचचं समीकरण. 51चं लक्ष पाहायला मिळते. 51 टार्गेट. शेवटचा बॉल P1चा. संदीप टोकरे यांची गोलंदाजी P1 मध्ये. यावेळेस विनायक भोईर यांचा डेलिकेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरलेत आणि ही फिटनेसला दाद. यावेळेस संधी आहे धावपाचची, परंतु गॅदर करू शकले नाहीयेत हा बॉल महेंद्र मेहरे. संदीप ठाकरे यांना आपण पाहिलं. हे फिटनेस जबरदस्त पद्धतीने जे पाहायला मिळालंय क्रिकेटच्या परिपटलावरती. धावांची गती 9 धावा 9 रन्स हे स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 9 धावा धाव फलकावरती लागलं जात आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये 9 हा अंक शुभ अंक मानला गेला. आणि खरी चर्चा जेव्हा झाली, जेव्हा संजू सॅमसन यांनी लगातार T20मध्ये 2 शतकं केली आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला T20चे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि त्यांच्यासमोर होते तिलक वर्मा यांनी. तेव्हा तिलक वर्मा यांनी सांगितलं की तुम्ही जर्सी क्रमांक चेंज करून 9 का निवडला. तेव्हा सांगितलं का लकी फॅक्टर असतो. सूर्यकुमार यादवही साईडला होते, त्यांनाही प्रश्न विचारला. तुमचा नंबर 63 आहे आणि 6 अधिक 3 9 होत आहेत, याचं मागचं रहस्य काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की 9 हा अंक क्रिकेटमय आणि क्रिकेटमध्ये गुड म्हणून मानला जातो, शुभ अंक. रोहित गुरुनाथ शर्मा त्यांचा जर्सी क्रमांक आहे 45. 4 अधिक 5 9. विराट प्रेम कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे तो म्हणजेच 18. 1 अधिक 8 9. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये 9 अंक आणि बेरीज ही 9 खूप शुभ मानली जाते. हा इंटरव्ह्यू खूपच व्हायरल झाला स्काय यांचा, सूर्यकुमार यादव यांचा, आणि म्हणूनच तोच 9चा आकडा पाहायला मिळतोय धाव फलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय सूर्या वरठा, स्टार आयकॉन प्लेअर, शेलवासावरून बिलॉंग करतायत. चर्चा होते या गोलंदाजाची. चेंडूला दोनही साईडनं वळवण्याची क्षमता आहे. जेव्हा जेव्हा 2 या ठिकाणी आयकॉन खेळाडू असतात तेव्हा तेव्हा नेहमीच या ठिकाणी सूर्याला खूप सारे कॉल जातात, विनायक भोईर यांना कॉल जातात आणि तेच दिग्गज पाहायला मिळाले एकमेकांसमोर खेळताना. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोचते. पहिल्या बॉलवर 1 धाव. अविनाश ज्यांनी या स्पर्धेमध्ये सातत्य ठेवलंय असे क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत ॲज अ बॅटर बेनापट्टी टीमच्या माध्यमातून. अप्रतिम ही चर्चा करत होतो मी सूर्याविषयी. सादर आणीमान आणि उच्च विचारसरणी या ठिकाणी पाहायला मिळते सूर्याची आणि म्हणूनच सूर्या हे नाव चर्चेत राहतं. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून सूर्याची ओळख आहे. खूप मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात विभागामध्ये हा क्रिकेटपटू गाजवतो. यावेळी शफल झाले आणि फुलटस बॉलला कन्वर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. फक्त एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धवनची गती जर आपण पाहिली जाऊन पोचली जाते 11 या अंकावरती. 101 या ठिकाणी हा नंबर या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायर ब्रिगेड हेल्पलाईन नंबर 100. पोलीस 102 या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल अशा प्रकारचे सिग्नल आहेत. यावेळी सुक केले बॉलला विनायक भोईर यांच्या माध्यमातून. संदीप ठाकरे वेगाने धावतायत. पुन्हा स्टॉप करतील का, परंतु नाही. यावेळी चेंडू सीमा रेषा पार येतोय. दर्जेदार नंडोरे क्रिकेट क्लबचा चौकार. कित्येक मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवल्यात. मोठमोठ्या स्पर्धा असल्या की विनायक भोईर हे नाव मात्र आदराने घेतलं जातं. एक दिग्गज आहेत ते म्हणजेच क्रिकेटमध्ये.
आणि टेनिस बॉल सहित लेदर बॉलचं क्रिकेट या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळते. ते बॅलन्स करणं खूप कठीण असतं एक क्रिकेटपट्टू म्हणून. सुरुवातीला अडचणी आला, परंतु विनायक भोईरने सांगितलं आय एम रेडी. अतिशय सुरेख ही खासियत आहे. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत आणि हेच पाहायला मिळतंय. आणि ताई पॅकर्स या टीमचे हुकमाचे एक्के म्हणून नेहमीच त्यांना आपण पाहिलंय विनायक भोईर यांना. आणि नेहमीच दर्जेदार खेळी त्यांच्या माध्यमातून मध्ये रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिप म्हणा, जबरदस्त तो देखील एक कॉन्सेप्ट पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा फॉलोथ्रूमध्ये या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली विनायक भोईर यांनी. आणि एका धावेच्या माध्यमातून हे षटक बघा का सूर्या यांना आयकॉन खेळाडू म्हणून निवडलंय या ठिकाणी, ते म्हणजे दाबचरी या टीमने. धवनची गती जर आपण चेक केली तर आशिष कडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 16 धावा धाव फलकावरती बिनबा 16 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह. त्याला कंप्लीट सामना अजूनही बॅलन्सिंग मी तर म्हणेन, कारण की जबरदस्त गोलंदाजी लाईनअप, जबरदस्त फलंदाजी लाईनअप या टीमकडे आहे. आणि असे सामने तर प्रेक्षकांना हवे असतात. म्हणतात ना, प्रेक्षक कोणी एका संघाचे नसतात, तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, फलंदाजाकडून उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजाकडून उत्कृष्ट कामगिरी आणि फिल्डरकडून उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग, हेच पाहिजे असतं प्रेक्षकांना. आणि तेच पाहायला मिळेल. 16 धावा संदीपजी ठाकरे यावेळेस पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 1 संदीप टोकरे यांना पण बघितलं. षटक क्रमांक 2 सूर्या वर्धा आयकॉन प्लेअरला पाहिलं. षटक क्रमांक 3 मध्ये संदीप ठाकरे. चांगलं फिटनेस या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो. आणि विनायक भोईर ॲथलीट प्लेअर आहेत, जे फिटनेस पाहिजे असते क्रिकेटपटूंना. ज्याप्रमाणे त्यांना पण नेहमीच पाहिलं त्याच शैलीनं या ठिकाणी धावा त्यांनी परिपूर्ण केल्यात. 18 धावा धाव फलक्यावरती, 17 चेंडू आणि 33 धावा मॅचचं समीकरण. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न राहिला होता, मिस टायमिंग झालाय. जेल टिपला जाईल का? यास डेफिनेटली. विकेटचं बटन 18 या धावसंख्येवरती विनायक भोईर यांचं विकेट. संदीपजी ठाकरे, काय फिटनेस आहे. एज इज ओनली नंबर, हेच ते सांगतायत. उमर 55 की दिल बचपन का, हेच त्यांच्या माध्यमातून सिद्ध केलंय. जे तरुण क्रिकेटपटू आहेत 18 ते 25-30 वयोगटामधील, त्यांना मात्र लाजवतील अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलेली आहे दाबसरी या संघाच्या माध्यमातून. किरण बारात ॲज अ कॅप्टन, सक्सेसफुल कर्णधार जो पाहायला मिळतोय. मागील हंगामात किरण बारात यांच्या नेतृत्वात बेनापट्टी टीमने तब्बल 32 वेळा ट्रॉफी उचलली. 32 वेळा संघ मात्र विजयी ठरला, तोच संघ बेनापट्टी. यावेळेस वेगवान, गतिवान, स्पीड गन म्हणूनच मी म्हटलं होतं. संदीपजी ठाकरे, त्यांची खासियत आहे, स्पेशालिटी आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. थोडीशी इंजुरी आहे, परंतु तरी देखील हे क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. ऑन साईडला याही वेळेस मिस टायमिंग झाला. फटका डीपमध्ये येतात फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण. स्वस्तात किरण बारा डगआउटमध्ये परतताना सिल्वर डक गॉन. कैलासवासी दिनकर माधव पिरेंना स्मृतिचषक 2025
25चा दैदिप्यमान सोहळा, काय जबरदस्त पद्धतीचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. आणि हे आयोजन जेव्हा नाशिक विभागातील संघ आला आणि नाशिक जिल्हा आदिवासी क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी कडाळे साहेब आले, त्यांनी सांगितलं की एवढं चांगलं नियोजन आहे की जेव्हा आम्ही नेक्स्ट टाईम नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी येऊ तर आदरणीय विजयजी तरे साहेबांना आमच्याकडून स्पेशल गिफ्ट आम्ही घेऊन येऊ, हे आयोजन असावं. आणि हे नाव आपण पाहिलं, विजयजी तरे साहेब, आदिवासी समाजाचं क्रिकेट ज्यांनी एक भल्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोपं नाही आहे. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, म्हणूनच मी उल्लेख केला होता 51 धावा डिफेंड करण्यासाठी दापचरी टीमकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा, 2 विकेट. संदीपजी ठाकरे हावी ठरलेत फलंदाजांवरती. सुरेंद्र याही वेळेस निरुत्तर केलंय का, परंतु नाही हेच सांगितलं पंचांनी. वाईड हा बॉल पंचांनी या ठिकाणी दिला. 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या ही जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती. 19 धावा धाव फलकावरती, 19 रन्स. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 51चं लक्ष, अप्रतिम परफेक्ट यॉर्कर लेंथ लाईन. बघा, इंजरी आहे तरी देखील क्रिकेटसाठी मी 100% योगदान देईन, मी माझ्या संघासाठी, तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अप्रिशिएशन या ठिकाणी झालं महेंद्र मेरे आणि त्यांचे टीममेट जे पाहायला मिळत आहे. 12 चेंडू 32 धावा, मॅच ऑन गेम ऑन. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, पैसा वसूल सामना. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. षटक क्रमांक 3 सूर्या वरठा, आयकॉन प्लेयर, मॅन फ्रॉम शेलवास, या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. दापचरी संघाच्या माध्यमातून हा पहिला बॉल डॉट बॉल. आता 11-32 मॅचचं समीकरण. का मला आयकॉन म्हणून बोलवलं या टीम मध्ये, एक खासियत या ठिकाणी पाहायला मिळते या प्लेयरची. सूर्य वरठा, नाम तो सुना होगा. 11-32 हे मॅचचं समीकरण. अविनाश आणि सुरेंद्र हे बॅटर पाहायला मिळतात. बेनापट्टी डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. अकुल टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलं आक्रमण, बॉलला पाठवलं लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. ची खेळी करतोय अविनाश. 8 बॉल मागे. आणखीन एक प्रहार. 3 इन अ रो, 3 कन्झिक्युटिव्ह षटकार. अविनाश पाऊस पाडतोय षटकारांचा. असं असावं, प्रेशर मध्ये फलंदाजी कशी करावी, सामना कसा पुढे न्यावा, हेच पाहायला मिळत आहे. कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते तिचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर. आणि तीच विल पॉवर दर्शवली अविनाश फलंदाजाने.
9 मध्ये 23 तो खेळतोय, संघाला नेऊन पोहोचवलंय 37 या अंकावरती. 8 मध्ये 14 आहे मॅनचं समीकरण. 8 चेंडू 14 धावा. अतिशय सुरेख क्रिकेट आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. या दोन टीमच्या माध्यमातून बेनापट्टी 51 धाव्यांचा पाठलाग करतोय, तर दाबचरी संघ या धावा डिफेंड करताना सूर्या. पुन्हा एकदा समोर अविनाश, सेट बॅटर. यावेळेस सरळ आपण पहिला हा स्ट्रोक परिपूर्ण केला. स्ट्रेट ड्राईव्हमध्ये मिळेल या चेंडूवरती एकच धाव. 38 धावा धाव फलकावरती. आता 7 चेंडू आणि 13 धावा. मॅचचं समीकरण. सुरेंद्र मागील 2 चेंडू शांत होता, त्याला देखील या ठिकाणी आता जॉईन व्हावं लागेल. अविनाश समोर पार्टनरशिप करताना बेनापट्टी टीमसाठी 7-13 मॅचचं समीकरण. सामना जाईल अंतिम षटकापर्यंत, हेच आतापर्यंत पाहायला मिळतंय. अंतिम बॉल षटक क्रमांक 4चा सूर्या. चांगला बॉल, परंतु चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली. 2 धावेसाठी निघालेत, परंतु यावेळेस धोक्याची घंटा वाजली आणि हा विकेट मिळतोय. 1 धाव मिळाली. आता सामना अंतिम षटकामध्ये, जिथे 6 चेंडू मागे 12 धावेची आवश्यकता. इंट्रोड्यूस केला जाईल दाबचरी टीमच्या माध्यमातून, तर त्याचं नाव या ठिकाणी येतंय सुभाष. या ठिकाणी गोलंदाजी करताना सुभाष गडग. डेट ओव्हरचे या ठिकाणी एक्सपर्ट बॉलर बनावे लागेल, कारण समोर आहे या ठिकाणी अविनाश, जो 10 चेंडू मागे 24 धावेची खेळी करतोय. या धावा डिफेंड करायचे असतील तर हा विकेट त्याला मिळवावा लागेल. सुभाष गडगला, दाबचरी टीमला, बेनापट्टी संघाला मात्र अविनाशला सामना फिनिश करावा लागेल, असं चित्र पाहायला मिळतंय. 6 बॉल रिमेनिंग अँड 12 रन्स टू विन. पहिला बॉल, विकेटचं पतन, बॅटची एज महेंद्र मेरे यांच्या सेफ हँडमध्ये हा बॉल जाऊन बसला आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का मिळतोय. अविनाश बॅक टू द पवेलियन. निशांत. आता 5 चेंडू 12 धावा. मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वो सिकंदर. सिकंदर कौन बनेल? म्हणतात ना, हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. जो जीता वो सिकंदर. कोण बनणार सिकंदर? बेनापट्टी की दाबसरी. नवीन बॅटर निशांत आलाय, बॅटिंग ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. 5 मध्ये 12. 5 चेंडू आणि 12 धावेंचं लक्ष, हे समीकरण पाहायला मिळतंय. सुभाष गडग, वाईट बॉल, 1 धाव या ठिकाणी मिळेल. राकेश राऊत सर यांना आपण पाहतायत पंतांच्या भूमिकेमध्ये, खूप छान पंतांची भूमिका ते निभावत आहेत. झाकीर खान सर आणि आदरणीय विशालजी नाईक सरांना आपण पाहिले. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिषेक टांडले सरांना आपण बघितलं, आदरणीय आशुतोषजी व्यवहारे सरांना आपण बघितलं, अक्षय नाईक सरांना आपण बघितलं, हर्षद मोरे सरांना आपण पाहिलं. चांगला फटका आहे ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे हात पुढे केला आणि हातामध्ये जणू काही या ठिकाणी लोह चुंबक असावं आणि हा चेंडू त्यांच्या हातामध्ये आला.
आता जर आपण मॅचचं समीकरण या ठिकाणी पाहिलं, धावसंख्या जाऊन पोचली गेली 41 धावा, 4 मध्ये 10 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. विशाल जबाबदारीचं टॉनिक पिऊन या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. दोन बंधू विशाल आणि निशांत, विशाल घरत आणि निशांत घरत हे दोन बंधू बेनापाटी टीमच्या माध्यमातून ऑफसाईड मध्ये या ठिकाणी कव्हर पॉइंटला बॉलला उडवलाय. थोडीशी मिस स्पीडिंग झाली जरूर, परंतु पुन्हा स्वतःला सावरलंय, बॉलला उचललंय, फेकलंय. 2 धावा जरूर मिळाल्या 3 मध्ये. आत्ता मात्र मॅचचं समीकरण 8, 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. काही कमालीचा सामना पाहायला मिळतोय. असेच सामने आवडतात प्रेक्षकांना, असेच सामने आवडतात जे घरबसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना. आता 3 मध्ये करायचे 8 हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय रंगतदार क्रिकेटचा आस्वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. कैलासवासी दिनकर माधव पेरेंना स्मृती चषकाच्या माध्यमातून पर्व 3 पहिलं पर्व संघर्ष चिंचणी या टीमने गाजवलं. धनंजय जनाटे यांचं जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळालं होतं पर्व 1 मध्ये. दुसरं पर्व बेनापट्टी टीमने गाजवलं, त्याच्यामध्ये राहुल गोंड आणि अनिकेत चौधरी यांची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तिसरं पर्व कोण गाजवेल, कोण जिंकणारी ट्रॉफी. 3 मध्ये 8 करायच्या आहेत बेनापट्टी टीमला, 3 मध्ये 8 धावा रोखायच्या आहेत दाबसरे टीमला. अलॉंग दी ग्राउंड हा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण, फेकी प्रॉपरली पाहायला मिळाली. काय जबरदस्त फेकी केली, परंतु चेंडू लावू शकले नाहीयेत या ठिकाणी यष्ट्यांना. आणि या 2 धावा परिपूर्ण केल्यात असं वाटलं होतं. बॅटर धावबाद होईल, परंतु लेट झाले महेंद्र मेरे. आता 2 चेंडू आणि 6 धावा. अतिशय रंगतदार, अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम कॅमेरा वर्क सुमित राऊत यांच्या माध्यमातून ब्रँड ऑफ काटाळे यांना आपण पाहतायत. पॉपिंग क्रीज मध्ये पोचले फलंदाज ते म्हणजे विशाल. आता विशाल 2 मध्ये 6 करायचे आहेत. विशालला 2 चेंडू मागे 6 धावा डिफेंड करायचे आहेत. सुभाष गडगला काही सामना पाहायला मिळतोय. अजून देखील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल ज्याप्रमाणे हा सामना पाहायला मिळतोय. 2 मध्ये 6 बेनापट्टी की दाबसरी. सुभाष की विशाल, पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंडचा फटका, क्षेत्ररक्षक दूर राहिले. यावेळी 4 धावा. आता 1 चेंडू 2 धावा. आता IPL चा सामना सर्वांना आठवला असेल, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग. 1 चेंडू मागे 2 धावा करायच्या होत्या चेन्नई सुपर किंग्स टीमला. आणि गोलंदाज होते द ग्रेट बॉलर लसित मलिंगा सर, समोर होते पालघर एक्सप्रेस शार्दूल नरेंद्र ठाकूर. आणि 1 मध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या लसित मलिंगा सरांनी. 1 मध्ये 2, 1 धावाली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सामना बरोबरी सुटला सुपर ओव्हर. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा आणि 1 चेंडू. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, ब्लड प्रेशर वाढवणारा सामना हा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बेनापट्टी संघ 49ला 4 ही स्थिती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 मध्ये करायच्या 2 बेनापट्टी टीमला, तर 1 मध्ये 2 धावा रोखायच्या दाबसरी टीमला. सुभाष गडग ॲज अ बॉलर आणि विशाल घरत ॲज अ बॅटर. कोण जिंकणार सामना? सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या उद्या. विशाल घरत की सुभाष गडग, बेनापट्टी की दाबसरी. 1 मध्ये करायच्या 2. काही सामना, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. 1 मध्ये 2 धावा. रंगतदार, चित्तवेधक, चित्त थरारा गोलंदाज सुभाष गडग सज्ज होतोय. 1 मध्ये 2, हलक्याशा हाताने 1 धाव केली कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न, फेकी प्रॉपरली येते आणि यावेळेस यष्ट्यांना वेध. सामना बरोबरी, सामना सुपर ओव्हर मध्ये महेंद्र मेरे यांनी काय या ठिकाणी बॉल यष्ट्यांना लावला. MS धोनी यांची आठवण झाली. जबरदस्त सामना, प्रत्येकाला आवडणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळालाय. चला कॅप्टन आपण यायचंय. 3 बॅटर 1 गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. बघा राहुल सर,